कुठे गेली होतीस? जुई माझ्या डोळ्यात बघ, कुठे जात होतीस? आई मी मूवी बघायचा प्लॅन काय? नाही चल तू वरती चल, तुझ्या वर बसलेल्या 2 प्रेक्षकांना ना चांगलाच मूवी दाखवते. चल आई ये तू आधी. आई आई तू त्यांना काही बोलू नकोस. एक शब्द बोलू नकोस, कळलं? काय झालं काकू? अगं तुम्हाला भूक नाही का लागली? नाही कसं ना मूवी इतका मस्त चालू आहे ना की भूक ताण सगळं विसरलोय आम्ही. हो हो बघू तरी दे मला. नाही तुम्हाला नाही आवडणार, हॉलिवूड मूवी आहे ना. अगं बघू तरी दे. असं पण ना जुई मला नेहमी म्हणते हॉलिवूडचे सिनेमे बघत जा जरा. हा जुई झोपली का ग? तिला नाही का बघायचा कुठचा तो मूवी? रन बेबी रन. आता ना मी तुम्हाला सगळ्यांना रन बनी रन दाखवते. काकू रन बेबी रन. बनी नाही तुम्ही चुकताय, रन बेबी रन आहे तो. बघ ग तू, रन बनी रन, रन बनी रन, रन बनी रन. सॉरी ना. अरे नको आई, नको ना. आई, नको ना. अरे बोल. आई जाऊ दे ना प्लीज. मग सांगा मला काय होता तुमचा प्लॅन? रणजुई रनचा. रणजुई रन म्हणतोय तो. जाऊ दे ना प्लीज. ऍक्च्युली जुईचीच पैज होती. तुम्ही घरी असताना रात्रीची तिला घराबाहेर काढायची म्हणून आम्ही. खबरदार असे पैस पुन्हा लावाल तर मी आहे, माझा मार आहे, तुम्ही सगळे आहात, कळलं? पैस लावली होती म्हणे. गई तू बाहेर गेली होतीस ना, मग परत का आलीस? तुमचे पूज्य बाबा तेच घेऊन आले मला परत. सगळंच फसलं. बनी आय एम सो सॉरी. तू जरा शांत बस ना प्लीज. हा बस. असं कसं बसणार? बनी आय एम सो सॉरी यार. सॉरी नाही, आता तू आलापला भेटायला जायचंच. खिडक्या उघडा. जा जुई, बिंदास जा. नक्की ना बनी? आता तर मी काकूंना दाखवणारच की त्या घरी असतानाही मी जुईला बाहेर काढून दाखवलं. जा जा. कोण जा जा जा. आज चल मी आलेच. अंतरा अंतरा, तू परत वर का आलीस? ते सगळं सोडा, पण तुम्ही लपा आधी. आईला सगळं समजलंय. अरे पहिलं हा हँगर लपवा यार. अरे अरे नको ना. काकू इथेच मारलेलं मला. अरे काय सॉरी ना. मोडलं ना, हाड मोडलं. आपण बसून बोलून सॉर्ट करूया ना. हो ना? आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं, कळलं? ओके बोला. चालते मग आधी इथून आउट. अरे ओढू नकोस ना. अरे आई 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 दरवाजा उघड. आता बाबा येईपर्यंत हा दरवाजा बंद
काय आहे, गैरसमजाची पाल जास्त वेळ मनात चुकचुकत राहिली की तिचा डायनासोर होतो. काय करू? आला, मला तुझ्याकडे यायचंय रे, पण कशी येऊ? कोण? मला फोन उचल माझा, प्लीज. आला, फोन उचल, मला त्याशी बोलायचंय. उचल ना फोन. आला, आई समोर सुईचा कोण नको गेला. काय रे, कुणाचा फोन होता? कंपनीवाले. अगं दिवस रात्र फोन करून त्रास देत राहतात. आला, मला माहितीये तू माझ्यावर रागवलंयस, पण प्लीज प्लीज एकदा माझा फोन उचल ना. आला फोन, आला फोन, आला फोन, आला फोन. येस, फोन उचला, फोन उचला प्लीज. कोणीतरी फोन उचला यार माझा, प्लीज. हॅलो. हॅलो काका, जुई बोलतीये. हा काका प्लीज, आला आपला फोन द्या ना. तो फोन उचलत नाहीये माझा. नाही, अरे नकोय आम्हाला तुमची सर्व्हिस, आम्ही नाही घेऊ शकत. तो आई समोर उभा आहे, मी त्याला फोन नाही देऊ शकत. पण काका प्लीज, मला आलापशी बोलायचंय. हो बोल, पण त्याआधी काकूंशी लवकरात लवकर बोल आणि प्रत्यक्ष भेटून बोल, फोनवर नको. आहो, हाँ अरे तुमको बोला ना, हमको नहीं चाहिए आपकी सर्विस. कंपनी वाले पण ना. आता काहीही झालं ना तरी मी आलापला भेटणारच, पण कशी भेटू? खिडकीतून बाहेर उतरल्यानंतर मला कोणी पाहिलं तर, आणि आईला जाऊन सांगितलं तर, किंवा आईनेच मला पुन्हा बाहेर जाताना पाहिलं तर? नाही नाही, सगळाच गोंधळ होईल. मला तुला भेटायचंय, पण मी काय करू यार? जुई, आपण इच्छाधारी असण्याचे जसे तोटे आहेत तसे फायदेही आहेत. आपण कुठूनही कुठेही अगदी पटकन जाऊ शकतो. तर माझं हे रूप मला आलापासून लांब नेऊ शकतं, तर माझं हेच रूप मला आलापच्या जवळ घेऊन जाईल. Yes. पण त्यासाठी जुई इथे बेडवर झोपलेली दिसली पाहिजे. आता मला माझ्या मूळ रूपात यायला हवं. नेमकं आज पौर्णिमा होऊन 2 दिवस झालेत. आज याच्या प्रकाशामुळे मी नागिण नाही बनू शकत. मग आता काय करू मी? काही सुचत नाहीये. येस, गरमी.
यार हे वर्कच होत नाहीये. काय करू मला काही सुचत नाही यार. काय करू. यार हे पण वर्क होत नाहीये. कोण माझी मदत करेल. बाबा सुद्धा इथे नाहीये. काय करू काही सुचत नाहीये मला. मीठ यार पण मीठ कोण आणून देईल. बनी 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 येस. बनी बनी तू तरी फोन उचल प्लीज. तू उचल उचल उचल. बनी बनी हॅलो बनी फोन उचल. हॅलो 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 बनी कुठे पोहोचला तू. माहित नाही पण तुझ्या घरापासून लांब आहे. बनी बनी माझं एक छोटस काम करशील का तू प्लीज. मला ना मीठ हवंय. का म्हणजे माझ्या जखमेवर मीठ चोळायला. नाही रे बनी पण प्लीज मला मीठ आणून दे ना. सॉरी जुई हवं तर आपण बाहेर भेटू पण तुझ्या घरी नाही. काकू खूप मारतात. बाय. बनी ऐक ना. हॅलो हॅलो बनी हे बघ. आईने माझे बाहेर जाण्याचे सगळेच रस्ते बंद केलेत. यार हा दरवाजा पण ना. गीझर आला फक्त तुझ्यासाठी. शाम ढले खिड़की तले तुम आईस्क्रीम लेके आ जाओ. तुला काय आईस्क्रीम वगैरे काही मिळणार नाही. चल. अरे मी तुझ्यासाठी एवढा चांगला गाणं गायला त्याच्यामध्ये साम असा तुझा नाम पण घेतला
तरी तू मला आईस्क्रीम देणार नाही. अरे ते समज खरंय, पण आधी माझ्या उधारीचे 43 रुपये आणून दे पहिले. अरे मी कुठे पळून जात नाही आहे. अरे तू नाही पळून जात, पण तुझे पैसे पळाले तर. अरे हल्ली लोक पैसे घेऊन पळून जातात. ए जास्त बग 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 करू नको. हे घे 100 रुपये. 100 रुपये? हा, ते आधीचा 43 आणि आता 1 2 3 4 5 आईस्क्रीमचा 50 आणि 7 रुपये कीप द चेंज. कीप द चेंज? हा. अरे बराच हुशार झाला, इंग्लिश बोलायला लागलायस तू. अरे मला एक सांग, तू 5 आईस्क्रीम घेऊन जाऊन काय करणार आहे? घरी काय पाहुणे रावळे आले काय? हा आलेत ना. पांडे. हा. पांडेजी. हा. पांडे सर. अरे वा. पांडे वा. हा. पांडे भैया. अरे येड्या, तुझीच नाव आहेत ना हे. मीच खाणार आहे 5 आईस्क्रीम. आणि ते इरगळून गेले तर? मी नवीन फ्रीज घेतला आहे, त्याच्यामध्ये ठेवणार. अरे वा, नवीन फ्रीज बी घेतलाय, माझी उधारी पण दिली. अरे काय बाबा, तुला काही लॉटरी बिटरी लागली का काय? तू आईस्क्रीम दे ना. हा हा, तुझी आईस्क्रीम देतो. हा ठीक आहे, 5. हा. गुड नाईट. हा चल. ए थांब, कुठे चालला? तिकडे अंधारामध्ये जाऊ नको. हा, आमच्या एरियामध्ये साप दिसतो आहे, साप. हो का? अरे खरा सांगतो आहे. चल मी दाबून झोपतो बाबा. हा, आणि आईस्क्रीम खाऊन घे. हा, आता 2 सकाळी 3 खाणार. मला भीती दाखवतोय सापाची. चाललाय मोठा शहाणा. साप. साम साम, काय झालं साम? साम, अरे हे साम काय झाला? अरे मी हेला उधारीचा 43 रुपये काय दिला, हा खुशीने बेसून झाला. ए साम. आता मैफिल नका जमवू, झोपायला जा. अरे जा झोपायला. आला, फोन बाजूला ठेव. हो. हा. कंपनी म्हणजे मगाशी जो लँडलाईन वर फोन आलेला तो? हीच कंपनी. कंपनी म्हणजे? जुई. ती कंपनी मला माझ्या समोर दिसते. अरे मला पण दिसतेय. दाद्या, तुझं प्रेम एवढं खरं आहे की ते आम्हाला पण दिसतंय. आलाप. अरे खरंच आली. जुई, अगं एवढ्या रात्री तुमच्यात भांडणं झाली आहेत का ग? आमच्यात भांडण असं काहीच झालं नाहीये. कशाला आलीयस? सॉरी बोलायला. तुमची माफी मागायला.
काकू, मी तुमच्याशी खोटं बोलले, आलाप पण तुमच्याशी खोटं बोलला, पण हे सगळं ना तो फक्त माझ्यासाठी करत होता. माझ्या बदललेल्या वागण्यामुळे आलापच्या मनाचा जो गोंधळ झालाय ना, त्यासाठी सुद्धा फक्त मीच कारणीभूत आहे. काकू, तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज प्लीज मला माफ करा. शिक्षा देऊन काय होणार आहे? मला तुला अद्दल घडवायची नाहीये जुई. मी बघितलेली जुई मला परत हवीये. तुझ्या खोटं बोलण्याने माझ्या नजरेत असलेली सुसंस्कृत, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी जुई अचानक मनातून उतरली.